नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। चला तर पाहूयात गावाकडच्या बातम्या। औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आज एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे। टाकळी शाहू गावातील शेतकरी साहेबराव दहीहंडे दूध घेऊन नदी पार करताना जर्जर पुलावरून तोल जाऊन पुराच्या पाण्यात वाहून गेले। ग्रामस्थांनी जीव तोडून प्रयत्न केला, मात्र त्यांचा जीव वाचवता आला नाही। 4 तासाच्या शोधानंतर खालच्या गावातील बंधाऱ्याजवळ त्यांचा मृतदेह सापडला। या घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून घरातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। ग्रामस्थांनी जुना व मोडकळीस आलेला पूल तात्काळ पाडून नवा पूल मंजूर करण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील जीर्ण अवस्थेतील पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करण्याच्या समस्येवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। ह्यो जो पूल आहे टाकळी ते मौरा रस्त्याचा पूल आहे हा पूर्णपणे खचलेला आहे। आमचे सकाळी साहेबराव दहीहंडे हे सकाळी दूध घेऊन येत होते इकून, तर येता वेळेसच ते खाली म्हणजे अर्ध्यामाने आली पाय घसरला त्यांचा। खूप अति गरीब माणूस होता, पण काय करायचं त्याला अडचण आहे। तसेच आमचे नितीन भाऊ चिकणे यानं सुद्धा त्याला वाचवलं तिथून, पण वाचले नाही किटीमध्ये। तरी सरकारला अशी आमची विनंती आहे का ताबडतोब आमच्या पुलाचं काम झालं पाहिजे, ही आमची नम्र विनंती। किती शेतकरी या ठिकाणी दुधासाठी किती आमची परवाच्या दिवशी एक सुद्धा आमची रफिक शाहची गाय सय्यदची गाय सुद्धा वाहून गेली, याच्यातून पुलातून घुसून गेली खाली। आणि पुन्हा एक बैलगाडी होती, ती बैलगाडी सुद्धा खाली पडली होती। पण असं आमचं मत आहे का पुलाचं काम लवकर व्हायला पाहिजे, कारण की लय अडचण आहे आम्हाला। महाराष्ट्रात पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर तापलेलं वातावरण। बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार शहरात आज सकल ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय आणि आरक्षण वाचवण्यासाठी काढलेला भव्य मोर्चा 2 सप्टेंबरच्या आरक्षणाचा अध्यादेश हा ओबीसी समाजाच्या हक्कावर घाला असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला। ओबीसी समाजाचं आरक्षण कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही आणि ते आम्ही सहन करणार नाही असा ठाम इशारा देत मुंबईपर्यंत आंदोलन उभारू असं घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांनी केली आहे। मुंडे साहेब अमर रहे, पंकजाताई आगे बढ़ो, धनुभाऊ आगे बढ़ो, भुजबळ साहेब आगे बढ़ो अशा घोषणांनी लोणार शहर अक्षरशः दणाणून गेलंय। खटकेश्वर नगरातून निघालेला हा मोर्चा लोणी रोड मार्ग तहसील कार्यालयात पोहोचलाय। तहसीलदारांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता झाली आहे। दरम्यान मोर्चाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पण एक गोष्ट स्पष्ट आहे, आरक्षणाच्या लढाईत ओबीसी समाज मात्र एक दिलानं रस्त्यावर उतरलाय आणि पुढे मुंबईतही आंदोलन पेटणार याचे संकेत या मोर्चातून मिळत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। समाजाच्या वतीनं भव्य अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी या मोर्चामध्ये लाखो तरुण आणि ओबीसी बांधव सहभागी झाले होते। त्यांनी आज माननीय तहसीलदारांना निवेदन दिले। तर या मोर्चाचा मुख्य उद्देश आहे, महाराष्ट्र सरकारनं जे 2 सप्टेंबरला जो काळा GR काढलेला आहे तो न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, तो GR प्रथमतः रद्द करावा। आमचं भांडण कुठल्याही जातीसोबत नाही आहे। महाराष्ट्र सरकारने इम्पिरियल डाटा अर्थात जातीय जनगणना करावी आणि कुठल्याही असं समाजाविरुद्ध आमचं आंदोलन नाही आहे। 374 मुख्य जाती आणि 10 उपजाती अशा 384 जातीचं हे भांडण आहे। आरक्षण आमच्या हक्काचं आहे, आमच्या ताटात कोणी बसू नये। ज्याची जनगणना व्हायला पाहिजे आणि मग त्या जनगणनेच्या माध्यमातून मग ज्यांची संख्या जेवढी असेल त्या प्रमाणात आरक्षण द्यायला पाहिजेत। तर त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं तहसीलदार साहेबाला। पण मी आताच सांगितल्याप्रमाणे की जसंही छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला घेऊन सोबत चाललेले, तसं या शासनाने ओबीसीला सोबत घेऊन चालावं। ओबीसीमध्ये जेवढ्या जाती तेवढ्या मराठा समाजामध्ये नाही आहेत, त्या समाजाला त्यांचं जे भांडण असेल त्यामध्ये त्यांनी त्यांचं आरक्षण त्यांना द्यावं, पण आमच्या आरक्षणामध्ये कुठलाही कोणाचा वाटा देऊ नये। मी एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगेल। त्यानंतर तो GR शासनाने तात्काळ रद्द करावा अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे। तद्वतच जो हैदराबाद गॅझेटियर आहे, सातारा गॅझेटियर आहे, हे सुद्धा त्यामध्ये मराठा कुणबी मराठा या सगळ्या शब्दामध्ये खाडाखोड करून या ठिकाणी जे जातीचे प्रमाणपत्र वाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे, तर ते जातीचे प्रमाणपत्र वाटणे ताबडतोब तात्काळ शासनाने बंद करावे आणि खाडाखोड समिती नेमून जे खाडाखोड केलेले प्रमाणपत्र अदा केलेले त्याची श्वेतपत्रिका काढून ते सर्व काळे बोगस प्रमाणपत्र शासनाने रद्द करावे अशी मी या ठिकाणी एक आपल्या माध्यमातून मागणी शासनापर्यंत करत आहे। एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व।
त्यांच्या जवळ असलेलं ओबीसीचं आरक्षण हे हिसकावून न घेता आमचं त्यांच्याशी कोणतंही वैर नाही, भांडण नाही. त्यांनी त्यांचं आरक्षण स्वतःहून घ्यावं, स्वतः लढावं व घ्यावं. आमच्या ताटातलं आम्ही देणार नाही, हीच सर्वांची इच्छा आहे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज जर हल्ले असेच पुढे राहिले तर कशाच तसं उत्तर देण्यात येईल याची सकल मराठा समाजानं फिराव घेण्यात नोंद घ्यावी. 22 सप्टेंबरच्या पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने इथे अक्षरशः हाहाकार माजवलाय. अनेक गावामध्ये पुराचे पाणी शिरले असून शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालंय. सोनुसी येथील शेतकरी मधुकर कोंडीराम सरकटे यांच्या शिवारात कपाशी आणि सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाहून गेलाय. एवढंच नाही तर कोंबड्या आणि बकऱ्या सुद्धा या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. शेतकऱ्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की त्यांनी दुःखाने व्यक्त केलं, यावर्षी निसर्गानं आमच्या घामाचा घास हिरावून घेतलाय. आणि खरंच आज या भागातील प्रत्येक शेतकऱ्याची हीच कैफियत आहे. हातातलं सगळं पीक, जनावरं आणि कष्ट एका रात्रीत उद्ध्वस्त झाले आहेत. सध्या सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहे. शासनाने तातडीने मदत कार्य सुरू करावं ही त्यांची एकमुखी मागणी आहे. घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी. सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा पावसामुळे हवालदिल झाले आहेत. 2 महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकरीचे प्रचंड नुकसान झालंय आणि 22 सप्टेंबरच्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे 100% नुकसान झाल्याची माहिती आमचे प्रतिनिधी बालाजी सोसे यांनी दिली आहे. शेतकरी नेते दिलीप चौधरी यांनी सरकारवर संताप व्यक्त करत म्हटले, एका हेक्टरला 70,000 रुपये खर्च येतो तर मदत फक्त 8,500 रुपये. ही मदत आम्हाला मान्य नाही, ती आम्ही सरकारला परत करू असं त्यांनी स्पष्ट केलंय. शेतकऱ्यांचा इशारा अगदी ठाम आहे. फक्त कागदोपत्री दिलासा नको, तर सरकारचे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं, अन्यथा हा संताप आणखीन पेट घेईल. नमस्कार, मी बालाजी सोसे. आपण आज सिंदखेड राजा तालुक्यामध्ये, सिंदखेड राजा शहरामध्ये आणि सिंदखेड राजा शहराच्या परिसरामध्ये आपण शेतकऱ्याच्या बांधावर आपण आज आलेलो आहे. रात्रीच खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडला आणि पावसाने झालेली शेतकऱ्याची नुकसान आणि शेतकऱ्याच्या व्यथा आपण जाणून घेण्यासाठी आपण शेतकऱ्याच्या बांधावर या ठिकाणी पोहोचलोय. मी दिलीप चौधरी. सिंदखेड राजा तालुक्यामध्ये गेल्या 2 महिन्यापासून अतिवृष्टी सुरू आहे. 15 सप्टेंबरला ढगफुटी झाली. ढगफुटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जवळपास 90 ते 100% नुकसान झाले. त्यानंतर परत आज 22 तारखेला सकाळी 3 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत ढगफुटी स्वरूपात पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्याचे संपूर्ण नुकसान या ठिकाणी सिंदखेड राजा तालुक्यामध्ये झालेले आहे. आणि नैसर्गिक आपत्ती योजनेअंतर्गत शासनाला भरीव मदत शेतकऱ्याला देणं गरजेचं असतं, परंतु असं न करता शेतकऱ्याने फक्त 8,500 रुपये हेक्टरी अनुदान जाहीर केलं असं म्हणतात. ते 8,500 रुपये हेक्टरी अनुदान घेऊन काय करायचं आहे? हे हेक्टरी खर्च जवळपास 70,000 रुपयापर्यंत येतो. आणि जर 8,500 जर शेतकऱ्याला खर्च अनुदान स्वरूपात भरपाई देत असेल तर आम्ही सर्व सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकरी हे सरकारचं दिलेलं मदत स्वरूप हे आम्ही परत करणार आहे. सरकारला जर द्यायची असेल मदत तर कमीत कमी 1 लाखापर्यंत जरी नाही द्यायला पाहिजे, परंतु नाही दिली 1 लाख तरी 50,000 रुपये मदत ही शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे आणि ती द्यायला पाहिजे. जर शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यायची असेल तर द्यावी, अन्यथा 8,500 रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देऊ नये. आपण एकदा दाखवूया. या ठिकाणी 3 महिन्याचं पीक आहे आणि 3 महिन्याचं पीक असताना या ठिकाणचे हे 100% बोंड सडलेले, या ठिकाणी कापूस खराब झालेला आहे. 3 महिन्याचं पीक असून 3ही सुद्धा बोंड नाहीये, अशी अवस्था आहे संपूर्ण या शेतामध्ये झालेली आहे. आपल्यासोबत या ठिकाणी दिलीप भाऊ चौधरी होते. मी या ठिकाणी त्यांचे आपण मनोगत या ठिकाणी ऐकून घेतलं. मी बालाजी सोसे, न्यूज 24 सिंदखेड राजा तालुका प्रतिनिधी. अशा नवीन बातम्यासाठी बघत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.